सर्व काही टेक्निकल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आता तुम्ही सांगा आधी तुम्हाला मधमाशांबद्दल काय माहिती. म्हणजे बेसिकली आपल्याला फक्त दोनच गोष्टी माहित असतात, मधमाशीपासून मध मिळतं आणि मधमाशी चावते, बरोबर. पण ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला माहिती, पण म्हणजे बाकीचे येतात त्यांना म्हणजे माहित नसतं. आता मधमाशी कधी चावत नसते, ती स्टिंग करते म्हणजे डंक करत असते. आता मधमाशा या का महत्वाच्या आहेत, मी जसं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलं आहे की जर पृथ्वी तलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर त्यानंतर अवघ्या 4 वर्षात मानवी जीवनही संपुष्टात येईल, म्हणजे अंत होऊन जाईल. त्याचं एकमेव रिझन ते म्हणजे पॉलिनेशन, परागीभवन. जर परागीभवन नाही झालं तर शेतकरी त्याच्या शेतीमध्ये अन्नधान्य पिकवू शकणार नाही आणि परिणामी आपल्याला देखील आपलं अन्न मिळणार नाही. त्यामुळे मधमाशी का महत्वाची आहे तर पॉलिनेशनसाठी. आपल्याला असं वाटतं की तिचा मेजर प्रोडक्ट हा हनी आहे, पण तो हनी न राहता तिचा मेजर प्रोडक्ट हा पॉलिनेशन आहे. कारण जवळजवळ 80% पॉलिनेशन हे फक्त मधमाशी थ्रूच होत असतं. तर मधमाशीचा इतिहास हा फार प्राचीन आहे. हे आपल्याला कशावरून समजतं, इथे दाखवल्याप्रमाणे अनेक चित्र असतील किंवा मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाची गुफा आहे, तिथे देखील मधमाशी संदर्भात अनेक चित्रे कोरली गेलेली. त्यामुळे मधमाशी ही 8 ते 10 कोटी वर्षांपूर्वीपासून मानवी जीवनाचा एक हिस्सा बनलेली आहे. तसंच भारतामध्ये 1882 मध्ये जे काही ब्रिटिश होते त्यांनी फर्स्ट टाइम एपिस मेलिफेरा म्हणजेच युरोपियन मधमाशींची वसाहत आणून ती प्रथम पंजाब आणि बंगालमध्ये हनीबी रेअरिंगला सुरुवात केली होती. तेव्हापासून आपल्या इथे मधमाशी पालनाला सुरुवात झाली. पोळं बघितलंच असेल, बरोबर. तुम्ही इकडे येऊन जा ना. आता मधमाशांच्या पोळ्यावर 3 घटक असतात. पहिला आहे वर्कर. वर्कर म्हणजे कामकरी माशी, क्वीन म्हणजे राणी माशी आणि ड्रोन म्हणजे नर माशी. आता एका वसाहतीमध्ये 30 ते 50 हजार कामकरी माशा असतात. जर स्ट्रॉंग कॉलनी असेल तर 30 ते 50 हजार कामकरी माशा असतात. त्यानंतर 100 ते 200 नर माशा असतात आणि एकच राणी माशी असते. राणी माशी तुम्हाला सर्वात मोठी दिसते, क्वीन बी ती मधली, ती सर्वात मोठी असते कारण ती फक्त रॉयल जेली खाते. त्यामुळे आता रॉयल जेली म्हणजे काय, जी काही कामकरी माशी असते ना तिच्या डोक्यामध्ये हायपोफेरेंजियल नावाची ग्रंथी असते. तिथून एक पांढरा पदार्थ स्त्रवत असतो. त्या स्त्रवणाऱ्या पदार्थात रॉयल जेली किंवा मराठीत राजांना असं म्हटलं जातं. तो पदार्थ कंटिन्युअसली राणी माशीला उपलब्ध केला जातो. म्हणजे राणी माशी राजांना सोडून तिच्या आयुष्यात दुसरं काहीच खात नाही. त्यामुळे तिची वाढ ही जास्त असते आणि तिचं आयुष्य देखील 2 ते 3 वर्षांचं असतं. आता राणी माशी दिवसाला 1000 ते 1500 एवढी अंडी देत असते. त्यामुळे तिला अंडी देणारे यंत्र असे देखील म्हटले जाते. बघा तिला 27 मार्क केले, बरोबर. सर्वात मोठी दिसते ती आहे राणी माशी. आता 27 का मार्क केले तिला, कारण ती 27 दिवसांची, त्यामुळे ती म्हणजे दिसायला पाहिजे, त्यामुळे तसं तिला मार्किंग केलं. इथे तुम्हाला काही क्वेश्चन असतील. आता कामकरी माशात सर्व काही काम करतात, त्यामुळे त्यांना नावच तसं दिलं गेलंय जसं वर्कर किंवा कामकरी माशी असं. मग ते कुठलं काम करतात, जसं की पोळ्याची स्वच्छता करणे, त्यानंतर लहान आयांना खाऊ घालणे, त्यानंतर 6 ते 12 दिवसात त्या रॉयल जेली तयार करतात आणि ती राणी माशीला उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर 13 ते 18 दिवसांमध्ये त्यांच्या पोटाच्या खालच्या भागातून मेण स्त्रवत असतं कामकरी माशांच्या, त्यातून त्या पोळ्याची बांधणी करतात आणि जे काही मध साठवलेलं असतं ते सील करण्याचं काम करतात, मेणाने सील करतात. त्यानंतर 21 दिवस झाल्यानंतर त्या पोळ्याच्या बाहेर पडतात आणि पोलन आणि नेक्टर म्हणजेच मकरंद आणि पराग जमा करण्याचं काम करत असतात 21 दिवसानंतर. तोपर्यंत ते त्यांच्या पोळ्यामधलं त्यांचं दैनंदिन जे काम असेल ते करत असतात. इथे काही डाऊट होणार. त्यानंतर इथे त्यांची लाईफ सायकल दाखवली, म्हणजे जीवनचक्र, जे की 4 स्टेजेसमध्ये डिवायडेड. फर्स्ट आहे एक लार्वा, प्युपा आणि त्यानंतर आहे अडल्ट स्टेज, म्हणजेच मराठीमध्ये अंड, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था. आता जी काही राणी माशी असते ना तिला तिच्या प्रौढ अवस्थेत येण्यासाठी 15 दिवस लागतात. त्यानंतर कामकरी माशीला 21 दिवस तर नर माशीला 23 दिवस लागतात. आता मला सांगा की राणी माशी इतक्या लवकर प्रौढ अवस्थेत काय येते 15 दिवसात? कारण ती रॉयल जेली खाते, त्यामुळे खूप पौष्टिक पदार्थ असतो जो की फक्त राणी माशीलाच उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे ती 15 दिवसातच मोठी होते. सर्वात मोठी असते ना, कारण तिची वाढ मी तिथे दाखवली. मधली जी क्वीन बी होती ती सर्वात मोठी असते. त्यांना सोडून दुसरं काहीच खात नाही. पण मग कामकरी माशा आणि नर माशा काय खातात, तर त्यांचं मेन फूड असतं मध आणि पराग. आता कामकरी माशा आणि नर माशांना पण रॉयल जेली खाऊ घातली जाते, पण फक्त अळई अवस्थेत 3 दिवस. त्याच्यानंतर त्यांचं खाद्य असतं बी ब्रेड. बी ब्रेड म्हणजे काय, मध आणि पराग त्यांचं मिश्रण, त्याला बी ब्रेड असं बोललं जातं. पहिल्या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता
की मधमाशीच्या अंगावर असंख्य असे केस असतात, त्यामुळे मधमाशी ही मेजर कंट्रीब्युटर आहे पॉलिनेशनसाठी. ते येल्लो येल्लो पार्टिकल दिसत आहे तिच्या, ते आहे पराग चिटकलेले तिच्या अंगावर, त्यामुळे ती मेजर कंट्रीब्युटर आहे पॉलिनेशनसाठी. खालच्या पिक्चर मध्ये बघा तिच्या पायांजवळ ती येल्लो सॅक दिसली पिवळ्या रंगाची, ती आहे पोलन सॅक. त्यामध्ये पण त्या पोलन म्हणजे पराग जमा करण्याचं काम करतात. पराग आणतात म्हणजे मग ते पायाने आणतात, तोंडात नाही आणत बुवा मग. नाही, त्या पोलन सॅक मध्ये ते कलेक्ट करतात आणि त्यांच्या अंगावर पण असंख्य केस असतात ना, त्याला चिटकले जातात ते. मी पुढे सांगते, इथे पुढे दाखवलंय म्हणजेच परागीभवन. ज्यावेळी मधमाशी मकरंद जमा करते त्यावेळी ती पराग पण एका फुलावरून दुसऱ्या फुलावर वाहून नेण्याचं काम करत असते, आणि ते वाहून नेल्यानंतरच त्या फुलाचं फर्टिलायझेशन होतं, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतरच कुठल्याही फुलाचं रूपांतर हे फळांमध्ये किंवा बियांमध्ये होतं. मग आजकाल आपण बघतो की शेतकऱ्यांचं इन्कम हे खूप कमी आहे. मग आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो, तुम्ही जर तुमच्या शेतीमध्ये पॉलिनेशनसाठी जर हनी बी रेअरिंग केलं म्हणजे मधमाशी पालन केलं तर तुमच्या शेतीतील उत्पादन हे जास्त प्रमाणात वाढू शकतं, जेणेकरून त्यांचा इन्कम देखील वाढू शकतो. केलेलं आहे. जानेवारीत कुठलं उत्पादन घेतलं जातं, कांदा असेल, सूर्यफूल, मोहरी, असं. फेबमध्ये सूर्यफूल, मोहरी प्रत्येक याच्यात दिसेल तुम्हाला. व्यापारीदृष्ट्या मधाचं उत्पादन घेण्यासाठी जो बॉक्स वापरला जातो तो अशा पद्धतीचा असतं त्याचं स्ट्रक्चर. आता बघा, जो खालचा पार्ट दिसतोय तुम्हाला बॉटम बोर्ड हा मॉइश्चर प्रोटेक्शनसाठी असतो, त्याच्यावर बाकीचा बॉक्स ठेवला जातो. त्याच्यावरती आहे ब्रूड चेंबर म्हणजे काय, राणी माशीची अंडीवाळी अवस्था त्या चेंबरमध्ये असते. क्वीन एक्सक्लुडर आणि त्याच्यावरती आहे सुपर चेंबर. आता क्वीन एक्सक्लुडर यासाठी दिली गेली की राणी माशीने सुपर चेंबरमध्ये जाऊन अंडी घालू नये, म्हणजे ती मधामध्ये मिक्स नाही होणार, आणि राणी माशी मोठी असते त्यामुळे सुपर चेंबरमध्ये फक्त कामकरी माशा जातील अशी ती एक्सक्लुडर असते. तिथून राणी माशी सुपर चेंबरमध्ये जाऊ शकत नाही. मग प्युअर हनी आपल्याला सुपर चेंबरमधून मिळतं. तर इनर आणि आउटर कव्हर हे टेम्परेचर मेंटेनसाठी असतं. एका पूर्ण बॉक्सला आपण एक कॉलनी असं कन्सिडर करतो. एका कॉलनीमध्ये खाली दाखवल्याप्रमाणे 8 ते 10 फ्रेम्स असतात, त्या मी तुम्हाला ॲपिरीमध्ये दाखवतो. वन टाइम मध्ये किती मधली? आता ते फुलोरा जेवढ्या प्रमाणात त्यांना आपण देऊ ना तेवढं मध जास्त नाही. जर फुलोराच नसेल तर मधच नाही. जेवढं त्यांना मिळालं म्हणजे